आता त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचे आपल्याला। टॅमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवायची। बघा आम्ही पाव किलो वाटाणे घेतले, ते भिजत ठेवले 1 तास अगोदर। आणि बघा आता त्याच्याबरोबर आपल्याला भजी बनवणार आहोत वाटाण्याची। हे बघा आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे। फ्राय झाली पाहिजे चांगली, असे मस्त लालसर झाले पाहिजे। आता आपल्याला भजी टाकायची ह्याच्यात। आता आपल्याला भजी डिप करायची आहे मस्त बघा भजी मस्त शिजली अशी आणि ग्रेव्ही मस्त त्याच्यामध्ये मिक्स झाली। आणि नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी। माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी। तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बनवले होते सोयाबीनची बिर्याणी बनवली होती। तर जर तुम्ही व्हिडिओ ती नाही बघितली असाल तर नक्कीच ती व्हिडिओ बघा। आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्यापासून भजी आणि ग्रेव्ही आणि त्याच्यानंतर त्याची आपण ग्रेव्हीमध्ये त्याला डीप करून मस्त म्हणजे हिरव्या वाटाण्याची भजीची ग्रेव्ही बनवणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या सोबत राहा। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा आता टोप ठेवलाय, आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी बटर घेतलंय। बटर आहे, 4 टॅमॅटो आहेत, 2 कांदे आणि काजू। आता ते आपण ह्याच्यात टाकणार टोपामध्ये। बटर टाकते। आता त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचे आपल्याला। टॅमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवायची। आणि मग काजू। हे बघा आता हे रेडी झालेलं आहे। आता हे याची आपण प्युरी बनवणार, कांदा आणि टॅमॅटोची प्युरी बनवणार। आणि तुला तू धुरी आहे ना, हे घेतलं ह्याच्यात। आता हे आपण मिक्सरला वाटणार आहोत। प्युरी रेडी झालेली आहे, पूर्णपणे मस्त झाली रेडी एकदम। बघा आम्ही पाव किलो वाटाणे घेतले, ते भिजत ठेवले 1 तास अगोदर। आता त्याची जसं आपण कांदा आणि टॅमॅटोची कशी प्युरी केली तसं हे वाटून घ्यायचं, पण जास्त नाही वाटायचं, थोडेफार तरी जरा राहिले पाहिजे वाटाणे, पूर्ण नाही वाटायचे आपण। जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल ना तर तुम्ही वाटाणे जास्त सुद्धा घेऊ शकता। आम्ही आमच्या जेवढे खाण्याचे माणसं आहेत त्याप्रमाणे आम्ही क्वांटिटी प्रमाणे वाटाणे घेतले। हे बघा आता हे झालेले आहे, पूर्ण स्मॅशच झालेले आहेत बघा, पूर्ण स्मॅश झाले। कुठून घेतलेलं आहे पूर्ण? कुठून घेतलं का तू? कुठून? आता काढून घेते सगळं। आता हे बघा आता त्याच्याबरोबर आपल्याला भजी बनवणार आहोत वाटाण्याची। तर त्याच्याबरोबर कांदा लागणार, 2 कांदे, 2 टॅमॅटो आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, कारण का ते थोडं घट्ट काय बोलतो त्याला, ते चांगलं घट्ट होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी। त्यावर दही आहे। दही किती घेतलंयस? दही थोडंच घेतलंय, 100 ग्राम। 100 ग्राम। तांदळाचं पीठ थोडं, 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी बेसन आहे। आपल्याला लागलं अजून तर आपण घेऊ शकतो। आणि आलं लसणाची पेस्ट, ही आपल्या आलं लसणाची पेस्ट रेडीमेड आहे। आम्ही बनवतो दरवेळेला, याला रेडीमेड आणली। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते। चांगलं जरा मिक्स करून घेऊया। नंतर दही टाकायचं, जास्त नाही टाकत आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं, ते गड्डे नाही राहिले। कॉर्नफ्लॉवर आहे 2 चमचे, तांदळाचं पीठ 1 वाटी आहे, थोडं टाकायचं आपण, नंतर परत लागेल ना आपल्याला। आणि चण्याचं पीठ आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण। हे बघा
मध्ये मध्ये गड्डे दिसले ना आपल्याला चांगलं मिश्रण करून घ्यायचं. तर तुमची भजी प्रॉपर येणार, नाहीतर मग ते भजी तुटणार ना. फेटावं लागतं चांगलं. चांगलं फेटावं लागतं ना. आपल्याला कांदा आणि टॅमॅटो टाकायचं. आता आमच्याकडे गाजर आणि नाही आहे म्हणून मी कांदा आणि टॅमॅटो टाकतो. यामध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकता. अजून कुठली भाजी वेगळी असेल तर टाकू शकतो ना. म्हणजे गाजर किंवा कोबी पण तुम्ही बारीक चिरून याच्यामध्ये मिक्स करून टाकू शकता. शिमला मिरची पण टाकू शकता याच्यामध्ये. थोडं म्हणजे भजी थोडा फ्लेवर जरा टेस्ट अजून चांगला येईल त्याच्याने. अर्धा चमचा मसाला टाकायचा, जास्त नाही टाकायचा. कुठला मसाला? लाल तिखट. लाल तिखट मग ते बोल ना. हळद थोडीशी, आणि मग चवीनुसार मीठ. मीठ तर लागतंच आपल्याला. या चौकशी येणार. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई ठेवली आहे. कढई ठेवली आहे. त्याला तेल टाकते. आपल्याला ते हे भज्या बनवायच्या. भजी हिंदीमध्ये पकोडे. आता भज्या बनवते. तुम्हाला जसे गोळे बनवायचे छोटे मोठे तसे टाकायचे. तसे बनवायचे, तसे टाकायचे. अशी फ्राय झाली पाहिजे चांगली. असे मस्त लालसर झाले पाहिजे. आता आपल्याला एक एक पीस आता काढत जायची अशी. एवढी अजून क्वांटिटी बनवायची आपल्याला. हिरव्या वाटाण्याचे पकोडे झालेले आहेत. तुम्हाला वाटतायत का हिरव्या वाटाण्याचे पकोडे? मस्त भजी झालेली आहे. असे वाटत नाही ना हिरव्या वाटाण्याचे. खूप सुंदर असे झालेत बघा. हे बघा आता मोठा टोप घेतलाय. पहिला गॅस पेटवला, स्लोवर ठेवलाय, मग टोप घेतला मोठा. आता त्याच्यात थोडं बटर टाकायचं. आपण आता याच्यामध्ये ग्रेव्ही बनवणार आहोत. आता बटर टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडं ना हे गरम केलेलं आपण मगाशी भजीला वापरलं ना ते थोडं तेल पण टाकायचं त्याच्यात. आता आपण कांदा टोमॅटोची प्युरी घेतली ती आपण ओतणार आहोत. त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया. लाल तिखट मसाला 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर अर्धा चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा. किचन किंग मसाला आहे 1 चमचा. पनीर टिक्का मसाला, पनीर टिक्का सॉरी. तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार टाकू शकता. तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल मसाल्यामध्ये. आम्ही आमच्याकडे जे मसाले ते यूज करतो. चवीनुसार मीठ टाकायचं. आपण ऑलरेडी भजीत मीठ घातलेलं. त्याच्यात आपण थोडं कमी टाकायचं मीठ याच्यात. आणि चांगलं ढवळून घ्यायचं. झाकण ठेवायचं थोडं जरा कड येऊन पर्यंत. चांगली कड आता आली पाहिजे. किती वेळ ठेवायचं तरी? थोडं 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं ठेवायचं. थोडा गॅस फास्ट करायचा. थोडा गॅस फास्ट करायचा चांगला म्हणजे कड येण्यासाठी. असं कड आला पाहिजे चांगला. मस्त असा कड आलेला आहे. आता आपल्याला भजी टाकायची याच्यात. आता आपल्याला भजी डीप करायची याच्यात मस्त डेंगी. आळू सोडा.
चांगला कड येऊन दे आणि गॅस फास्टवर कर. आता कस्तुरी मेथी टाकायची, थोडा चांगला फ्लेवर यायला. आता थोडा वेळ जरा झाकण ठेवते आणि थोडा वेळ वाफेवर शिजवायचं. मग झाली आपलं. आता गॅस घालवून टाकायचा आपण आणि आपल्याला कोथिंबीर आहे ना ती गार्निश करायची. तर सगळे बसले जेवायला आणि बायको वाढते जेवण आणि इथे बसलेत पप्पा आणि इथे आमचे मेवणे बुवा आणि त्यांची बायको. तर आज मेवणे बुवा टेस्ट करणार आहे कशी झाली ती. आज वाटाणे कुठली का? हिरव्या वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याची काय भाजी विथ ग्रेव्ही. बघ कशी झाली सांग जरा अंकित चव करून. चांगली झाली टेस्ट. टेस्ट मस्त झाली ना पप्पा? तुम्ही करा टेस्ट आता. सुनेने बनवले तुमच्या टेस्ट करा. कशी चव? उत्तम. मग टेस्ट कसं झाले? आजचा आमचा मेनू आहे भात, गोडी डाळ आणि हिरव्या वाटाण्याची भजी विथ ग्रेव्ही. असं व्हेज कलेजी वाटते ना, कलेजी फ्राय. बघा मस्त शिजली, एकदम सॉफ्ट झाली. चला मी सुद्धा जेवून घेतो, तुम्ही सुद्धा जेवायला या. पप्पा काय बोलताय? जेवायला या. हे बघा भजी मस्त शिजली अशी आणि ग्रेव्ही मस्त त्याच्यामध्ये मिक्स झाली आणि टेस्ट मस्त झाली, खूप छान झाली व्हेज कलेजी. चला तर या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया आणि मेवणे बुवा पण आपल्या घरी गेले आहेत आता. जेवण मस्त जिरून वगैरे पेटपूजा करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आजची जी रेसिपी होती ती बऱ्याच जणांनी बनवली असेल, हिरव्या वाटाण्यापासून भजी. पण आम्ही त्याच्यामध्ये आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, भजी विथ ग्रेव्ही. तर कशी वाटली रेसिपी हे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर स्वस्त राहा आणि मस्त राहा. पुन्हा भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ घेऊन. चला तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर बाय बाय.